जे बदलता येत नाही त्याचा त्रास करून घेणं सोडा. शिकातागा नाही. शिकातागा नाही हे एक जापनीज कन्सेप्ट आहे. आयुष्यात अनेकदा असं होतं की आपल्या प्लॅन्सप्रमाणे काही गोष्टी घडत नाहीत. नुकसान होतं, नाती तुटतात, नोकरी जाते किंवा आपल्याला ज्याची अपेक्षा असते त्या गोष्टी आपल्यासमोर घडत नाहीत. अशा वेळी आपण फक्त एकाच विचारात अडकून राहतो, हे माझ्यासोबत का घडलं किंवा असं व्हायला नको होतं. पण तुम्हाला माहीत आहे का, जपानमध्ये अशा मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी आणि मनाची शांतता मिळवण्यासाठी एक अद्भुत जीवनशैली वापरली जाते. त्याचंच नाव आहे शिकातागा नाही. या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. शिकातागा नाही म्हणजे नक्की काय? ॲक्सेप्टन्स म्हणजे हार मानणे नाही. ज्या गोष्टीवर आपला कंट्रोल नाही, जिथे ऊर्जा वाया घालवणे कसं थांबवायचं, रियालिटीसोबत जगून खरी मानसिकता, शांतता, पीस ऑफ माइंड अशी मिळवायची. जिथे विरोध संपतो तिथूनच खऱ्या मानसिकतेची संततेची सुरुवात होते. जर आपल्या आयुष्यात चिंतामुक्त जगायचं असेल किंवा परिस्थितीवर मात करून पुढचं पाऊल टाकायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. हा व्हिडिओ कोणासाठी आहे? ज्यांना भूतकाळात वाईट प्रसंगातून बाहेर पडायचं आहे. शिकातागा नाही हे शिकवते की ज्या गोष्टी तुमच्या हातातच नाहीत, ज्या गोष्टी तुमची बदलण्याची ताकद किंवा तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीच्या ताकदीच्या कमी पडता किंवा त्यांच्या विचारांच्या पेक्षाही कमी पडता, त्या ठिकाणी तुम्ही कितीही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाही किंवा तुमची ताकद त्यांच्यापुढे कमी पडते. त्या ठिकाणी त्या गोष्टी सोडून देऊन ॲक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. कारण या गोष्टीतून फक्त तुमचं पीस ऑफ माइंड हरवतं आणि त्रास होतो तो फक्त तुम्हाला. त्यामुळे ॲक्सेप्टन्स म्हणजे हार मानणे नाही, तर आपल्याला त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमधून बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं किंवा त्या स्टेप्समधून नेक्स्ट स्टेपला पुढं जाणं. स्वतःच्या मनाला ठमकावून सांगणं की पुढच्या स्टेपवर फक्त आणि फक्त माझ्यावर कंट्रोल आहे. अँड मे बी पीस ऑफ माइंडची सुरुवात इथूनच होते. जिथे विरोध संपतो ॲक्सेप्टन्स स्टार्ट होतो. तर विचार करा तुमच्या मनाचा, तुमच्या अस्तित्वाचा.